Hello everyone. Now look at page number 18. It's very simple page is there. There are number of pictures we can see, and by watching very carefully we can easily answer it. First of all, I am going to tell you how to solve this activity. So the activity number 3 is there on page number 18. Look at the picture, read what it shows and say what will happen. राईट डाऊन युअर आन्सर. तर थोडक्यात काय म्हटलेलं आहे की तुम्ही ही जी चित्र आहेत या चित्राकडे बघायचं आहे, हे प्रत्येक चित्राकडे बघायचं आहे. अशी खूप सारी चित्र आहेत, तर प्रत्येक चित्राकडे बघायचं आणि त्याचं वर्णन बाजूला दिलेलं आहे. ते चित्र म्हणजे काय आहे, थोडक्यात आपण तो कोण आहेत त्या व्यक्ती त्यातल्या, तर याची सगळी माहिती पुढं दिलेली आहे तुम्हाला. त्याच्यामुळे तिथलं वर्णन वाचायचं म्हणजे रीडिंग करायचं. आणि महत्त्वाचं काय की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काही क्वेश्चन्स विचारलेत, आणि ते क्वेश्चन म्हणजे काय आहेत की इथं तुम्हाला रेडीमेड आन्सर कुठचं नाही आहे. तर तुम्ही थोडा विचार करायचा आहे की पुढं काय होईल, व्हॉट विल हॅपन. व्हॉट विल हॅपन मीन्स काय होईल, अशा पद्धतीचं हे आन्सर लिहायचं आहे. व्हॉट विल हॅपन, व्हॉट म्हणजे काय आणि विल हॅपन म्हणजे काय घडेल. बघा फॉर एक्झाम्पल, आता त्यातलं आपण एक पहिलं बघूया. काय म्हणतात ते पहिल्यामध्ये. Yes, how can we read it? Mr. Clean does not like the scribbling on the wall. What will he do? This is what a question. हा आपल्यासाठी क्वेश्चन आहे, पण त्याच्या आधी त्याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे वरच्या बाजूला. in the picture you can see this man is what, this man's name is what, Mr. Clean. And that Mr. Clean, what he is doing, he is doing something, you can guess it, and what the guessing, that will be the answer. आणि ते तुमचा आन्सर असेल. हा माणूस काय करतोय हे तुम्हाला समजलं तर ते या प्रश्नाचं उत्तर असेल. तर लेट सी व्हॉट इज मीनिंग इन मराठी. मिस्टर क्लीन, हा मिस्टर क्लीन आहे. बघा आडनाव पण किती त्याचं वेगळ्या पद्धतीचं आहे, असं आपल्याकडं नाव नसतं ना, पण मिस्टर क्लीन आहे. हा मिस्टर क्लीन म्हणजे कोण की ज्याला स्वच्छतेची आवड आहे, असं आहे हा मिस्टर क्लीन. डज नॉट लाईक द स्क्रिबलिंग. स्क्रिबलिंग म्हणजे कळतं, इकडं जे काही केलं आहे ना, काही लोकांनी बघा त्या वॉलवरती स्क्रिबलिंग केलं आहे. हे जे काही केलं आहे ना ते स्क्रिबलिंग आहे. कळेल तुम्हाला स्क्रिबलिंग म्हणजे काय करणं, असे ओरखडे काढणं, काहीतरी लिहिणं, अचरट वचरट काहीतरी लिहिणं. जे काही जे तिथं जे इतकी चांगलं सुंदर दिसतं आहे, तर ते सुंदरता त्याने काय केलेली आहे, त्या सुंदरता खूप वेगळ्या पद्धतीने केली आणि सगळं घाण असं वाटते आपल्याला. हा जो मिस्टर क्लीन आहे, त्या मिस्टर क्लीनला हे काय होत नाही, आवडत नाही. काय आवडत नाही, स्क्रिबलिंग. स्क्रिबलिंग म्हणजे हे जे काही केलं याला स्क्रिबलिंग म्हटलेलं आहे. म्हणजे काहीतरी त्याच्यावरती ओरखडा करणे, काहीतरी लिहिणं. म्हणजे एखादं चांगलं पेंटिंग केलेलं असतं आणि त्याच्यावर कोणतरी येऊन एखादं लिहितो, तर त्याला आपण स्क्रिबलिंग म्हणतो. म्हणजे त्याचा तसा काही यूजही नसतो, म्हणून त्याला स्क्रिबलिंग म्हटलेलं आहे. ऑन द वॉल. आता हे बघितल्यानंतर हा जो मिस्टर क्लीन आहे, व्हॉट ही यूज टू, त्याला कशाची जास्त आवड आहे, त्याला सगळं स्वच्छ लागतं. मग ही व्यक्ती काय करेल, व्हॉट विल ही डू. येस, व्हॉट विल ही डू. थोडासा तुम्ही विचार करा आणि आपला आन्सर तयार ठेवा की व्हॉट विल ही डू. व्हॉट विल ही डू. डू म्हणजे करणे, आणि विल म्हणजे काय करेल. व्हॉट म्हणजे काय, विल म्हणजे फ्युचर टेन्समध्ये. ही मीन्स हिअर ही इज दिस वर्ड इज यूज टू मिस्टर क्लीन. व्हॉट विल मिस्टर क्लीन डू. मिस्टर क्लीन काय करतील. येस, सिम्पली वी कॅन आन्सर मिस्टर क्लीन विल वॉश द वॉल, और मिस्टर क्लीन विल क्लीन द वॉल. स्वच्छ करतील. कळलं का. म्हणजे तुम्ही काय केलं, व्हॉट विल हॅपन, काय घडेल, तर मिस्टर क्लीन विल क्लीन द वॉल असं म्हणू शकता. लुक एट नेक्स्ट थिंग इज देअर. व्हॉट इज द नेक्स्ट पिक्चर इज देअर ॲट द राईट साईड. मिस्टर नॉकर वॉन्ट्स टू एंटर दिस हाऊस. या पिक्चरमध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हिअर इज डोअर, एक डोअर आहे, अँड ही इज वेटिंग टू समवन ओपन, और ही वॉन्ट्स टू एंटर, त्याला घरामध्ये जायचं आहे.
तर घरामध्ये जायचं असेल तर थोडे एटिकेट्स बाळले पाहिजेत ना आपण. म्हणजे आपण दुसऱ्याच्या घरी जातो किंवा आपल्या घरी जातो, तर तिथं गेल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, किमान घर ते दार आहे, ते दरवाजे आहे, तो दरवाजा नॉक तर केला पाहिजे, म्हणजे टकटक केली पाहिजे. नॉक करणं म्हणजे काय करणं, त्या डोअरवरती असं नॉकिंग करणं, असं करतो आपण, त्याला काय म्हणतो, नॉक म्हणतो. मग ते मिस्टर नॉकर वॉन्ट्स टू, आता त्याचं नाव पण सुंदर दिलं आहे बघा, नॉकर असं त्याचं नाव दिलेलं आहे. मिस्टर नॉकर वॉन्ट्स टू एंटर धिस हाऊस, या घरात त्यांना जायचं आहे. व्हॉट विल ही डू, काय करतील ते, ऑलरेडी द पर्सन्स आर देअर, घरात आणखीन माणसं आहेत ऑलरेडी. मग व्हॉट विल ही डू, काय करतील ते असं करतील का, जोरजोरात वरती त्या दरवाजावरती मोठ्याने आवाज करतील का, ना ओरडून बोलतील का, नाही आहे. इफ यू लुक ॲट व्हेरी केअरफुली देर आर टू वेज. पहिलं एक काम करतील ते, बेल तर रिंग करतील, म्हणजे द मिस्टर नॉकर विल रिंग द बेल, अदरवाईज ही विल, मिस्टर नॉकर विल नॉक ऑन द डोअर. कारण तुम्हाला इथंच याच वर्डमध्ये तुम्हाला ॲक्शन दिलेलं आहे. ॲक्शन कोणती आहे, नॉक आहे. नॉक म्हणजे ठकठक करणे, तर ते दरवाजावरती ठकठक करतील. व्हॉट विल ही डू, मिस्टर नॉकर विल knock on the door. So this will be the smart answer for you. You may also think another. तुम्हाला आणखीन वेगळ्या पद्धतीनं आन्सर द्यायचं असेल तर तुम्ही आन्सर देऊ शकता, नो प्रॉब्लेम. सी द नेक्स्ट थिंग इज देअर, मनीषा इज हंग्री. इट इज वॉट, मनीषा इज हंग्री. लुक ॲट हर फेस. तिचा जर फेस बघितलं, तुम्ही चेहरा बघितला तरी तुमच्या लक्षात येईल की ती चालत चालत येते आणि आता तिला काय लागली आहे, भूक लागली. हंग्री म्हणजे काय, भुकेलेले असणे. आता इथं आपण भूक लागणे असं लिहितो, तिला भूक लागलेली आहे, तिला भूक लागलेली आहे. तर मनीषा इज हंग्री, तर व्हॉट शी विल डू, तुम्ही काय करता भूक लागली तर, सेम आन्सर, मनीषा विल ईट समथिंग, or Manisha will eat chapati or poli or whatever it may be. So you can write there, the Manisha will eat something, ती काहीतरी खाईल. इतकं सोपं आन्सर आहे ते. नाव लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर, दॅट इज वॉट, मनीष. मनीष इज थर्स्टी. थर्स्टी म्हणजे कसं, थर्स्टी म्हणजे तहानेलेलं. थर्स्टी म्हणजे तहानेलेलं, त्याला तहान लागलेली. व्हॉट विल ही डू, तहान लागल्यावर आपण काय करतो, ऑब्वियसली वी ड्रिंक वॉटर. सो द सेम वे व्हॉट मनीष विल डू, काय करेल मनीष, द मनीष विल ड्रिंक सम वॉटर और मनीष विल ड्रिंक कोल्ड वॉटर. You may write your answer. So the same way you can think for the next question is there. What is the next is there, next picture. Here you can see, if you look at carefully, there are three friends, two girls and one boy is there. Just something happened wrong with them, काहीतरी झालंय त्यांचं त्या दोघांमध्ये. that if you look at carefully, one of the knee is injured here, something is there, the blood is flowing. See, if you look at carefully here, so who is she, see, look at here, Dolly falls and hurts. What is the name of this girl, she is Dolly. And see how she is she happy, no, she is crying. So you can notice that she has something wrong with her, काहीतरी झालंय तिचं. तर काय झालंय, डॉली फॉल्स, डॉली पडते, अँड हर्ट्स हर नी, आणि तिच्या एका ढोपर आहे, त्या ढोपराला लागते. आता या कंडिशनमध्ये अदर फ्रेंड्स, जे फ्रेंड्स आहेत, बाकीचे फ्रेंड्स आहेत, ही दोघंजण आहेत. व्हॉट विल हर फ्रेंड्स डू, तिचे बाकीचे जे फ्रेंड्स आहेत ते काय करतील, डू म्हणजे करणे. इतर फ्रेंड्स आहेत, ते इतर फ्रेंड्स व्हॉट दे विल डू, तुम्हाला काय वाटतं, व्हॉट दे विल डू, येस, दे विल कॉल देअर पॅरेंट्स. कदाचित ते बाहेर खेळत असेल तर काय, दे विल कॉल देअर पॅरेंट्स, ते पॅरेंट्सना बोलवतील. किंवा what the other things, they will try to stop from crying to her, म्हणजे तिला तिच्या रडण्यापासून जरा थांबवतील. किंवा they will give support to him, डोंट वरी असं तरी म्हणतील. तुम्ही असं तरी म्हणतो, डोंट वरी असं म्हणतो आपण, काय काळजी करू नकोस, होईल ते बरं, अगदी साधं आहे असं म्हणतो ना. सो यू कॅन से, सो दॅट फ्रेंड विल
call their parents, or the friends will take to her home, तिच्या घरी घेऊन जातील, असंही तुम्ही सांगू शकता. तर तुमचं वेगवेगळं आन्सर असेल तर तुम्ही वेगळा आन्सर लिहू शकता. नाव here the next thing is there, Mr. and Mrs. Engineer are busy. So look at there what they are doing. Yes, Mr. Engineer is working on laptop, and Mrs. is having phone in her hand and she chatting with or typing something. दोघं पण काहीतरी काम करतात. At the same time, Shiru is the name of dog. That dog wants to play. त्या डॉगला खेळायचं आहे. मग अशा वेळी व्हॉट विल हॅपन, काय होईल मग या सगळ्यांच्या बाबतीत? तर तुम्ही थोडंसं विचार करून सांगा काय सांगता येईल आपल्याला. देर आर मेनी ऑप्शन्स टू यू. तुला खूप ऑप्शन्स आहेत. काय म्हणेल, जर खरंच त्या डॉगला खेळायचं असेल तर मे बी पॉसिबल दॅट मिस्टर इंजिनियर विल स्टॉप हिज वर्क फॉर अ वाईल. कदाचित त्यांचं काम थोडा वेळ ते थांबवतील, दे विल प्ले विथ हिम. मे बी पॉसिबल दॅट मिसेस इंजिनियर विल स्टॉप हर मोबाईल चॅटिंग अँड शी विल प्ले विथ डॉग, असं येऊ शकतं. किंवा शेरू विल गो आउटसाईड अलोन, किंवा शेरू एकटाच बाहेर खेळायला जाईल, असं येऊ शकतं. तर तुम्हाला जे वाटतं आन्सर ते तुम्ही परफेक्ट आन्सर तिथं लिहून टाका. अँड द वन इज द लास्ट वन इज व्हेरी ऑल्सो नाईस पार्ट फॉर यू. what is that next is there are 4 pictures different and one question is there. It is about rain. It is about rain means पाऊस पडणार आहे. अबाउट टू रेन म्हणजे असं आहे की शक्यताच आहे की पाऊस पडणार आहे. अबाउट म्हणजे शक्यताच नाही, मीन्स इट मे रेन, पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या पाऊस पडतं म्हणजे प्रत्येकाची व्हॉट विल हॅपन, प्रत्येकाच्या बाबतीत काय काय घडेल ते तुम्हाला सांगायचं आहे. फर्स्ट इज देर, जर पाऊस पडणारच आहे तर व्हॉट विल दे डू, हे सगळेजण काय काय करतील, म्हणजे प्रत्येकाची ॲक्शन काय काय असेल. सो हाऊ कॅन वी राईट इट. सी हिअर इज द मॅन, अ बॉय इज देर, हिज नेम इज सुनील. व्हॉट सुनील विल डू, ॲक्च्युली सुनील इज गेटिंग रेडी फॉर स्कूल. आता तो तयारी करतो आहे शाळेत जायची. अँड वेन ही इज ऑल ही फिनिश देन ही इज अबाउट टू कम आउट फ्रॉम हिज होम. घरातनं बाहेर पडणारच आहे, तर त्यावेळी तो काय करेल. सुनील इज गेटिंग रेडी फॉर द स्कूल. मग आता आज शाळेसाठी जर शाळेला जायचं असेल तर त्याला आणखीन कशाची गरज लागणार आहे. इफ यू लुक ॲट केअरफुली व्हॉट वी वॉन्ट इन अ रेनी सीझन, when there is a rain, what we use to keep safe from rain, आपण काय यूज करतो, umbrella or raincoat. If you look at carefully in the picture, there is what, raincoat. So you can see Sunil will wear म्हणजे घालणे, Sunil will wear raincoat घालेल तो, असे म्हणू शकता. Okay, now look at that grandfather is there. His name is the grandfather is Daji. So what Daji is doing? Daji is काय करतात दाजी इज गोइंग टू वॉटर द प्लॅन्ट. खरं तर त्यांना ते पाणी झाडांना घालायला चाललेत. ते इज गोइंग, त्यांचं प्लॅनिंग आहे. दाजी विल, इज गोइंग टू मीन्स त्याचा अर्थ दुसरा आपण घेऊ शकतो विल. दाजी काय करणार आहेत, पाणी घालणार आहेत, तर काय होईल. नो, नाव दॅट देर इज अ साईन ऑफ वॉटर. आता पाणीच जर वरून आकाशात येणार असेल तर दाजी काय करतील मग अशा वेळी. व्हॉट विल दाजी डू, what will Daji do? Daji will stop watering or Daji will go back to home. पुन्हा ते घरात जातील असं होईल. म्हणजे द दाजी विल नॉट वॉटर प्लांट, एवढं सिम्पल सांगितलं तरी बस झालं. दाजी विल नॉट वॉटर प्लांट. The last two are there. There is one Vanita Kaku is there. She is there. What watching with that that there are the cloth ropes are there. क्लोथ लाईन्स आर देर. क्लोथ लाईन्स म्हणतो आपण, त्या दोऱ्या असतात त्याला क्लोथ लाईन्स म्हणतो. दॅट क्लोथ लाईन्स देर आर सम क्लोथ्स. सो वनिता काकू हॅज पुट द क्लोथ्स ऑन द क्लोथ्स लाईन टू ड्राय. सुकत घालण्यासाठी आपण असं करत असतो. ड्राय करणं म्हणजे सुकत घालणं. क्लोथ लाईनवरती त्यानं घातलेले आहेत. वॉट द वनिता काकू विल, इफ देर इज साईन ऑफ, इफ देर इज अबाउट टू रेन, इफ इट इज अबाउट टू रेन, पाऊस पडणार असेल तर त्या काय करतील. वनिता काकू विल पुट ऑफ, काढतील त्या. काय म्हणू शकतो, वनिता काकू विल पुट ऑफ. पुट ऑफ म्हणजे काय करणं, काढणे.
that Vanita Kaku will put up the clothes on the clothesline. And last one is there, Sundara is grazing here. Sundara is a name of cow. Yes, Sundara is name of cow. And what the cow will do, and there is when the big tree is there. If you consider the big tree and the cow, then what will say? समोरचं झाड मोठं दिसतंय तिला आणि अचानक पाऊस आला तर काय करेल ती? व्हॉट शी विल डू, सॉरी व्हॉट इट विल डू, काय करेल ती? इट विल स्टँड अंडर बिग ट्री असंही म्हणू शकतो. किंवा शी विल रन फास्ट टू काऊ शेड, किंवा ती काऊ शेडकडं पळत येईल. तुम्हाला जे आन्सर लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकता. डिड यू अंडरस्टँड? ॲट पेज नंबर 18. व्हेरी नाईस थिंग इज व्हॉट विल दे डू. लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल दे डू. हे सगळेजण काय करतील हे आपल्याला सांगायचं होतं. अँड यू हॅव ऑल्सो वेल लिसन. इफ यू आर लिसन मी, you will get all answers. So you have to write all answers, questions and answer both. क्वेश्चनही लिहायचे आहेत आणि आन्सरही लिहायचे आहेत. सो ट्राय टू डू विथ गुड हँड रायटिंग. ओके, सगळं काम पूर्ण करा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि मला त्याचे फोटोज पाठवा. ओके, बाय बाय.